सर्वांना नमस्कार. तर आज होता संडे आणि संडे म्हटला की दिवसभर माझा तर कामातच जातो. म्हणजे इतर दिवशी तरी थोडंसं रिलॅक्स असतं. मुलं स्कूलला जातात, शुभ्राचे पप्पा कामावर जातात आणि मग थोडंसं रिलॅक्स असतं. पण संडेचा दिवस म्हटला की सर्वजण घरी असतात आणि मग दिवसभर कामामध्येच असतो. तर तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की कळवाल. तर आज आम्हाला बनवायची होती अंडा करी. तर त्यासाठी मी अंडे उकडवून घेतलेले होते. आणि मुलांना पण मी अंडे बळच खाण्यासाठी दिलेले होते. म्हणजे शुभ्राला तर आवडतं, पण विवानला काही आवडत नाही. पण मग मी त्याला बळजबरी देते एखादं तरी. तर संडे होता तरी पण मुलांना सॅटर्डेला खूप सारा होमवर्क आलेला होता आणि दोघं पण जण होमवर्कच करत बसलेले होते. जवळजवळ 4 वाजेपर्यंत त्यांचा अभ्यासच चालू होता. त्यानंतर मी घरातली माझी सर्व कामे आवरून घेतलेली होती. म्हणजे तीच आपली धुणं, भांडे, फरची हे सर्व काही. तर सर्व कामं आवरून झाल्याच्या नंतर इथे विवानने आमच्या काहीतरी बलून्स आणलेले होते. ते पाण्यात भिजत ठेवलेले होते. ते भिजत ठेवल्यानंतर ते वाढतात असं त्यांचं मत होतं. पण मग अजून तरी तसेच आहेत ते. तर इथे बनवायची होती आम्हाला अंडा करी. तर त्यासाठी मी इथे जे घेतलेला होता थोडासा टोमॅटो, थोडी 1-2 हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, कांदा असं सर्व मटेरियल घेतलेलं होतं. एका बाजूला भात टाकलेला होता, कारण संडे म्हटलं ना की सर्वजण घरी असतात. मग दुपारचा थोडासा भात पण बनवते मी. आणि तसं सकाळी आमचा पूर्ण नाश्ता झालेला होता. म्हणजे भाजी पोळीचा वगैरे नाश्ता बनवलेलाच होता. तर त्यामुळे कुणाला एवढी भूक पण नव्हती. पण मग 3-4 वाजले आणि म्हटलं चला बनवून घेऊया. ज्याला भूक लागेल ते खाईल. तर त्यासाठी मी स्वयंपाक बनवून घेतलेला होता. तर हे असं छान तेल सुटलेलं होतं. त्यानंतर त्यामध्ये माझे जे घरगुती मसाले होते ते पण टाकलेले होते मी. आणि शुभ्राच्या पप्पांनी अंडा करीचा मसाला आणलेला होता. तर तो पण थोडासा टाकलेला होता. पण त्याची काही विशेष एवढी चव लागलेली नव्हती. आपले जे घरगुती मसाले आहेत तेच छान आहेत. तर त्याच्याने भाजी पण खूप छान झालेली होती. तर हे सर्व अंडे जे आहेत ते उकडवून तर घेतलेलेच होते मी. ते छान कट करून घेतले आणि मग ते पण छान मसाल्यामध्ये थोडेसे परतवून घेतलेले होते. आणि त्यानंतर आपल्याला लागेल तसं गरजेनुसार पाणी टाकायचं. तर खूप जास्त पाणी मी काही टाकलेलं नव्हतं. थोडंसंच पाणी ठेवलेलं होतं. तर ही अशी आपली अंडा करी तयार झालेली होती. त्यानंतर मी बनवून घेतलेल्या होत्या पोळ्या. जेवण झाल्यानंतर मला संध्याकाळी भाजीपाला आणायला पण जायचं होतं, कारण आज होता रविवार. आणि रविवार म्हटलं ना की दिंडोरीचा बाजार असतो रविवारचा. आणि शुभ्राला खायचे होते त्यातल्या त्यात डाळिंब. तर रविवारच्या बाजारामध्ये डाळिंब खूप छान आणि फ्रेश आलेले असतात. तर इथे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच बाजारात जाणार होतो. तर स्वयंपाक वगैरे झालेलाच होता माझा जवळजवळ आणि सर्वजण आम्ही जेवायला बसलेलो होतो. तर भाजी पण इतकी छान झालेली होती, म्हणजे सर्वांनाच खूप आवडलेली होती. आणि आज भात पण मी खूप छान बनवलेला होता. म्हणजे रोजच्यापेक्षा वेगळा जिऱ्याचा तडका दिलेला होता आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली होती. त्यामुळे खूपच छान वाटत होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.